रोहन चिल्ले. दोन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला देवकरण परमार तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंड वरती स्वतः रोहन चिल्ले. जॉर्ज 11 स्टार कल्याण विरुद्ध आपण पाहिलं तर एक मोठा सामना रॉयल चेंबूर. चला मी विनंती करेल प्लीज पाटोळे साहेब आपण सन्मानित करायचं. आपण संघश्री सिद्धिविनायक 11 पाहतोय. दादांना सुद्धा मी विनंती करेल प्लीज दादा आपण सुद्धा यायचे. टीम सन्मान चिन्ह आपण पाहतोय. महेश साहेबांना सुद्धा विनंती आपण सुद्धा जॉईन व्हायचे. धन्यवाद श्री सिद्धिविनायक 11 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडला गेलात. चला फील्ड सेटअप करून घ्या लगेच फील्ड सेटअप करा. रॉयल चेंबूर संघ लगेचच फील्ड सेटअप करा. टीम हडल आपण पाहतोय. एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण स्टार संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला रॉयल चेंबूर. एक चांगला बॅटल 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल. पंचांना सुद्धा विनंती टाइम आपण नोट करायचं आहे जेव्हा पहिला चेंडू ट्रॅव्हल होईल. चला सुरुवात करा लगेच स्प्रेड वा प्लीज. रॉयल चेंबूर आपल्याला विनंती आहे थोडंसं घाई करा. आपण सॅम्युअलला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी मिसिंग होता. सॅम्युअल कोम्बिनला आपण पाहतोय परंतु आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला दिसतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुरुवात करूयात महत्वाचा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मध्ये आहे. साई सिद्धी अंधेरी आपण सुद्धा रेडी राहायचं. लगेचच नेक्स्ट मॅच आपली आहे. विजयी संघासोबत आपला अर्थातच महत्वाचा सामना असेल. इथे मात्र पहिला चेंडू अवांतर
एक्स्ट्राच्या रूपामध्ये. पंचांचे दोन्ही आज समांतर आपल्याला पाहायला भेटले आणि धावांचा विचार केला धावफलक एकही आकड्यावरती आहे. बॅकफुटवरती पंच केले यतिराज. पहा असं वाटलं विकेट किपर एंडवरती थ्रो होईल, परंतु काय परफेक्ट थ्रो नॉन स्ट्रायकर एंडवरती आला, कारण एक चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. अंडरम क्रिकेट म्हणा, अर्थातच बॉक्स स्पर्धा किंवा अर्थातच टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूला खूप जास्त प्रसिद्धी आणि त्यासोबत खूप जास्त डिमांड आहे. तसं यतिराजने मात्र थ्रो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवलं. देवकरण परमार आता मात्र मीरा भाईंदर परिसरातील अजून एक चांगला आणि नवोदित खेळाडू. बॅकफुटवरती कट करायचं होतं, प्लेड अँड मिस, प्लेड अँड मिस, प्लेड अँड मिस. चला सुरुवात करा लगेचच. बॅकफुटवरती पंच करण्याचा वारंवार प्रयत्न. यतिराज चेंडू खाली येतोय, स्वतःला सावरतोय, कारण थोडंसं अनइव्हन बाउन्स या सरफेसमध्ये होता म्हणून स्वतःला थांबवलंय. अजून एक सिंगल जॉर्ज स्टार कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. इथे मात्र वाईट आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक अवांतर धाव भेटते. पंचांना थोडंसं रात्रीच्या सत्रामध्ये विदाऊट डिनर कुठेतरी पाहिलं तर अर्थातच एक्सरसाइज करण्यासाठी मजबूर केलं जात आहे. पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. पंचांनी सुद्धा खूप अप्रतिम कामगिरी केली आहे. स्टे डाऊन द ट्रॅक. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र अजून चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण फॉलो थ्रू मध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू बाकी आहे, माफ करा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली सॅम्युअल, ज्याच्यासाठी मात्र त्याला ओळखलं जातं. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. फक्त 3 मिनिटांमध्ये पूर्ण षटक त्याने कंप्लीट केलं. याच गतीने आपल्याला षटक हाताळायची आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आनंद लोकेला आपण पाहतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क होत नाही. ज्या स्वीट टायमिंगची गरज आहे तो स्वीट टायमिंग मात्र अजूनपर्यंत देवकरण परमारच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये मिसिंग दिसलाय. कुठेतरी फॉर्म शोधण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये तो करतोय. चांगला खेळाडू आहे. स्विच हिटचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. एका धावेने धावफलक 8 या आकड्यावरती आहे.
चेक थोडस आपण पाहतोय सुनील विश्वकर्माला इथे मात्र रिप्लेस केलं जात आहे. देवकरण परमार याच फटक्याची वाढ अर्थातच डगआउट बघत होता, कारण देवकरण परमार एक चांगला खेळाडू आहे. लयमध्ये येण्यासाठी एक फटका महत्वाचा असतो. थोडासा ब्रेक भेटला आणि त्याच्यामध्ये मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं या शॉटमध्ये आणि धावफलकाचा विचार केला ऑन द अलॉंग द कार्पेट हा फटका 12 धावा धावफलकावरती आहे. 9 चेंडूचा खेळ झालाय. थोड्याशा इंजुरी ब्रेक नंतर आपण पाहिलं सामना पुन्हा सुरू झाला आणि देवकरण परमारला मात्र त्याची लय भेटली की काय, कारण चौकार चांगला लगावला गेलाय. स्विच हिटचा प्रयत्न आणि अर्थातच ब्रेक मात्र देवकरण परमारसाठी चांगला ठरलाय. थोडंसं मोमेंट शिफ्ट झालंय त्या चौकारानं, अर्थातच या चौकारानं सुद्धा धावफलक 16 वरती आहे. ब्रेक भेटला त्याच्याने मात्र मोमेंटम भेटलाय देवकरण परमारला आणि आता मात्र टीम अडल आहे. आपल्याला लक्ष द्यायचं आहे की अर्थातच 20 मिनिटाचा अवधीच आपल्याकडे आहे. धावांचा विचार केला टोटली जाऊन 16, येणारे चेंडू बाकी आहेत 2. इथे मात्र आनंद लोकेवरती हल्ला चढवला जातोय. देवकरण परमार अगदी गिअर बदलले त्याने. पहिले थोडंसं अनसेटल वाटत होता, त्याच्यानंतर एक थोडासा ब्रेक भेटला. फ्लिकचा वापर क्षेत्ररक्षक विवेक तिथे आहे आणि कलेक्ट करेपर्यंत एक धाव तिथे सुद्धा होती आणि 17 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही संघ बलाढ्य समतुल्य आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती मिस्टर सुनील विश्वकर्मा, गांगुली नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्याला अंडर क्रिकेट जगतामध्ये भेटली आहे, मुंबई क्रिकेट जगतामध्ये भेटली आहे, तोच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठा फटका खेळाच्या नादामध्ये बॅक टू दी पवेलियन जावं लागणार आहे. सुनील विश्वकर्मा ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू पटकावून दिला आनंद लोकेने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. विकासला आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होती. एका धावेने धावफलकामध्ये वारंवार बदल आपण पाहतोय. धावफलक 18 या आकड्यावरती आहे. रितेश गव्हाणेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर म्हणून सुद्धा ज्याची ओळख मुंबई क्रिकेट जगतामध्ये, अंडर क्रिकेट जगतामध्ये आहे, तोच रितेश. रेसचा वापर झालाय, तिथे सिंगल परिपूर्ण होते. अजून एक सिंगल आहे. धावांचा विचार केला धावफलक 19 या आकड्यावरती आहे. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये देवकरण परमार. पडाव स्वीप खेळायचं होतं. बॅटरला जावं लागणार आहे, बॅटरला जावं लागणार आहे. चला न्यू बॅट लगेचच या दाखल व्हा, जास्त वेळ घेऊ नका. धावफलक 19 या आकड्यावरती 3 चेंडू फेकून झालेत.
रोहनला आपण पाहतो इंजुरी नंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडासा इंजर्ड आहे, परंतु आपण पाहिलं स्वतःच्या संघासाठी अनेक वेळा अशा इंजरी फेज मध्ये सुद्धा मॅच जिंकवल्या, स्पर्धा यशस्वीरित्या पार केले आहेत. परंतु आता महत्वाची जबाबदारी, कारण धावफलक फक्त 19 वर आहेत. रितेश गव्हाणे पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्क वरून 14 चेंडू घेऊन. स्टेट डाऊन द ट्रॅक, आल्या रोहन जिल्हे नाबासा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे मास्टर. महत्वाचा क्वार्टर फिनाले आपण पाहतो. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन आयोजक करते सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेब, मुबारकजी शेख सर आणि अर्थातच राज सरांच्या विद्यमानाने एक दैदिप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झाला, येणारे चेंडू बाकी 2. एक देखणा फटका आपण पाहिला. अर्थातच रोहन बॅकफुट वरती कट करायचं होतं, परंतु चेंडू काय वळण घेतोय. लाऊड अपील, नॉट आउट आहे. चला रिव्ह्यू घेतलाय, जाऊया आपण वॉर रूम कडे, जिथे मात्र ट्रिपल एस चे अर्थातच ग्राउंड ऑपरेशनचे या स्पर्धेचे हेड संतोष आपल्यासोबत जोडले जातील. काय नाव सांग ना. नाव अक्षय भोसले. ओके. भोसले आज चालू आहे का? नॉट आउटचा इशारा आपण पाहतोय. अर्थातच पंचाच्या भूमिकेमध्ये आशिष सोबत अक्षय भोसलेचं सुद्धा अर्थातच खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय. पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदरच तो अर्थातच मैदानाच्या आतमध्ये उभा होता आणि अर्थातच चांगली कामगिरी त्याने केली आहे. त्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा वारंवार कौतुक करणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, सरळ बॅटीने तेवढ्या जलद गतीने फेकी आपण पाहिली आहे आणि एकाच धावेने धावफलक 25 या आकड्यावरती 3 षटकाची समाप्ती झाली आहे. साई सिद्धी अंधेरी पुन्हा एकदा आपल्याला कॉल आहे, आपण रेडी राहायचं, लगेच सेमीफायनल खेळला जाणार आहे. मान्यवरनं आलं तर सांग घेतो, ते आलं तरी खायला भेटणार नाही. हे अक्षय जाऊ मी सन्मान चिन्ह हे सगळं द्यावं लागतं ना. पेडा स्वीप करायचं होतं. लेग बायचा इशारा येतोय. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. शेवटचा षटक धावांचा विचार केला, 26 धावफलकावरती आहेत. डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाइड +1 1 के साथ एक फ्री भी आपल्याला पाहायला भेटते. इथे मात्र अजून एक वाईड चेंडू आहे. वाईडच्या माध्यमातून धाव आहे. धावफलक 29 या आकड्यावरती आहे. जलद गतीचा चेंडू, तिथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय रोहन साळुंके आणि धावफलक 30 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र अजून एक अतिरिक्त चेंडू आहे आणि धावफलक 31 या आकड्यावरती आहे. 31. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जास्त धावा खर्च होत आहेत. अजून एक सिंगल परिपूर्ण होईल का? तर यस, सिंगल परिपूर्ण झाली आहे. ड्राईव्ह केलंय, आउटफील्डची साथ इथे भेटते. अगदी जोराने खेचलेला फटका होता आणि धावफलक 36. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या धावफलकावरती आता आपण पाहतो, कारण जॉर्ज 11 कल्याण स्टार संघाचा विचार केला त्यांची सुद्धा बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे, तर चांगलं बॅटल पाहायला भेटेल. पॅडल स्वीप रिव्हर्स मध्ये मारला होता. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली आहेत. इथे मात्र फटका पहा, खोलवर डप्प्याचा चेंडू पहिल्यांदा आला होतो, चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी आणि धावफलक 42 पाठलाग करायचं. 41 धावा धावफलकावरती झाल्यात. 42 टार्गेट. चला फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे, लगेचच आपल्याला स्प्रेड व्हायचे. साई स्थिती अंधेरी आपण रेडी राहा टॉस साठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज.
इथे मात्र आपण पाहिलं चला लगेचच पायाचे इंजरी तर झाली नाहीये ना. चला प्लीज चेक करा लगेचच. पाणी पाठवायचं लगेचच. व्हॉलेंटियर जर असतील पाणी पाठवायचंय. सबस्टिट्यूट आपण पाहतोय. कुठेतरी वारंवार इंजुरी आपण पाहतोय जॉर्ज 11 कल्याण स्टार संघ. इथे मात्र एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्विच हिट क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं अनइव्हन बाउन्स पुन्हा एकदा पाहायला भेटलं आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 4 या आकड्यावरती 2 चेंडू फेकून झालेत. 42 चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आनंद लोके, दुसऱ्या बाजूला मिस्टर KP 47 म्हणजेच मिस्टर करण पाटील. वॉट अ बॉल सूरज एक्स्ट्रा बाउन्स सोबत करण पाटीलला सुद्धा सरप्राईज केले. अगदी जलद गतीचा आणि अर्थातच चेंडू वळण घेताना आपल्याला दिसला. टेरिफिक चेंडू होता आणि तेवढं चांगलं यष्टीरक्षण मिस्टर रोहन चिलेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होईल. त्या इन बिटवीन मध्ये कुठेतरी वाचलं तर धावांचा विचार केला. धावफलक 4 या आकड्यावरती आहे. 42 चा पाठलाग करत असताना 3 चेंडू महत्वपूर्ण हाताले. धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 4. स्टेप आउट मनगटाचा वापर करण पाटील नावाचा, ज्याच्या नावामध्येच रन त्याच्या फळीतून येतो हा चौकार आणि 4 धाव्याने धावफलक फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. 4थ्या चेंडूवरती चौकार आलाय. किती स्ट्रॉंग मनगट आहे त्याची आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. इथे प्लेड ऑन आणि अर्थातच बॅटर गॉन. थोडंसं मिसकम्युनिकेशन अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं
आणि धावफलक 8 या आकड्यावरती करण पाटील सारखा एक मोठा फलंदाज बॅक टू दी डगआउट गेलाय. जॉर्ज 11 स्टार कल्याण संघाने अक्षरशः अर्थातच मामीचा महाराजा या चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र आपण पाहतोय हेनॉय कुमार, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमी राहिली आहे, हेनॉय कुमारला आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. 5 चेंडू फेकून झालेत, 8 धावा फलकावरती आहेत. 42 पाठलाग करायचंय. इथे आल्या पावलाने माघारी परतावं लागणार आहे. तू चल मैं आया. यस, इथे मात्र अजून एक गडी बाद होतोय. धावांचा विचार केला धावफलक 8 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. चला घाई करा. सोळा मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. त्या 16 मिनिटातच आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. एक मिनिट दादा. धावांचा विचार केला धावफलक 8 या आकड्यावरती आहे. पडफीचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय अगदी आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जातंय. स्ट्राईक एंड वरती विवेक आहे. रॉयल चेंबूर विरुद्ध आपण पाहतोय जॉर्ज 11 स्टार कल्याण. असं एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 42 पाठलाग करताना थोडीशी घाई करा. 16 मिनिटाचं केवळ आपल्याकडे अवधी आहे, त्याच्यामध्येच आपल्याला हे षटक संपवायचे. हलक्या हाताने खेळून काढलाय रोहन. अगदी वेगाने चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु एक धाव तिथे होतीये आणि एका धावेने धावफलक 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये अजूनही 32 ची गरज आहे. स्विचिटचा प्रयत्न तिथे सुद्धा झालाय, परंतु एक धाव आनंद लोकीच्या फळीतून येते. धावा येत नाहीयेत, कारण बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावफलकाला पूर्णपणे अंकुश लागला गेलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. फ्लिक केलंय तिथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक 12 या आकड्यावरती आहे. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 2. इथे मात्र डॉट चेंडू आहे. प्रत्येक डॉट चेंडू आणि प्रेशर प्रेशर प्रेशर. शेवटचा चेंडू 42 पाठलाग करायचा होता 2 षटकाच्या. अर्थातच शेवटच्या चेंडूची अजूनही ग्वाही बाकी आहे, परंतु धावा फक्त 12 आहेत. इथे प्लेड मिस. इथे मात्र धावफलक फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती आहे.
12 मध्ये 30 ची गरज. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर देवेनला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आपण विवेकला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आनंद आहे. यस बोल्डचा इशारा येतोय. बॅटर गॉन. बॅटरला जावं लागणार आहे. विवेकला जावं लागेल. आणि आता मात्र आपण पाहिलं मिस्टर रोहन साळुंके मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी. मी आपल्याला आधीच म्हटलं होतं की एक चांगली गोलंदाजी युनिट जॉर्ज 11 कल्याण स्टार संघाकडे आहे. तर त्यांच्यासमोर अर्थातच जेवढ्या कमी धावा आपण करू देतील ते मात्र आपल्यासाठी बेनिफिशियल ठरेल. परंतु इथे धावा आल्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जर विचार केला देवकरण परमारचे ते 2 चौकार आणि त्याच्यानंतर रोहनचे सुद्धा एन वेळेवरती आलेला चौकार जो आहे त्याच्याने पूर्णपणे गणित बदललंय. पण स्वीप रोहनने आल्याला लगावलंय. थोडासा अतिरिक्त उसळीचा चेंडू होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. महत्वपूर्ण 4 चेंडू आहेत. हे पाणी ठेव तिकडे. मोठा फटका खेळायचा होता. आनंद लोके सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. गॉन. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहिलं नवीन बॅटर आल्या आल्या चौकार लगावला. चला पंच बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटर्स नेम प्लीज. प्रथमेश. इथे मात्र आपण पाहिलं छकुल्या विकास कांबळेला आपण पाहतोय स्वतःला झोकून दिलं जात आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये केवळ सिंगलने धावफलक बदलतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावर. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. सहा मध्ये 24 ची गरज आहे. बॉलरचं नाव सांग ना. वसंतला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅक टू बॅक 2 वाईड आपण पाहतोय. साईसिटी अंधेरी कर्णधार मुख्य मंचावरती आपण उपस्थित राहायचं लगेचच. रनआउटची संधी तिथे आहे. सिंगल भेटेल. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
स्विचिटचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी करणार नाहीये. खंड्याला माहिती आहे ऑलमोस्ट धावा आता मात्र करायचे खूप जास्त. 4 मध्ये 20 ची गरज आहे. बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा होता. इथे मात्र अजून एक झटका न्यू बॅटर. चला लगेच या. साई सिद्धी अंधेरी मुख्यमंचावरती आपण यायचं लगेच. कॅप्टन गणेश सेमीफिनाले 2 आपण पाहणार आहोत. एक चांगला बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. सॅम्युअल कोंबिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती आलाय. चांगला चेंडू, स्विच हिटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात, बॅकअप आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. चेंडू फेकून झालं आतापर्यंत 4. साई सिद्धी अंधेरी कर्णधार. आता मात्र अंतिम चेंडू बाकी आहे. सेमीफिनाल 2 मध्ये अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला भेटतोय. जॉर्ज 11 स्टार कल्याण, साई सिद्धी अंधेरी कर्णधार. लगेच रिपोर्ट करा विदाउट एनी डिले. चला हार्डलक असेल. रॉयल चेंबूर आपण लगेचच कर्णधार यायचे आणि आनंद लोके आपलं वैयक्तिक मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द पारितोषिक सुद्धा आपण यायचं घेण्यासाठी. चला लगेच जायचे प्लीज. रॉयल चेंबूर कर्णधार साई सिद्धी अंधेरी गणेश आणि जॉर्ज 11 स्टार कल्याण. लगेच यायचे प्लीज. आनंद आपल्याला सुद्धा विनंती, आपण आपला मॅन ऑफ द मॅच आणि संघाचं सन्मान चिन्ह घ्यायचंय. राज साहेबांना विनंती आहे. प्रज्वल साहेबांना विनंती आहे की आपण सर्वात प्रथम मॅन ऑफ द मॅच द्यायचे आनंद लोकेला. प्लीज आनंद यायचे आपण समोर. साई सिद्धी अंधेरी प्लीज. गणेश आणि रोहन प्लीज टॉस साठी यायचे. लगेच आपण टॉस करूयात. आनंद लोके मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच प्लीज साहेब आपलं शुभ हस्ते आपण द्यायचे. साई सिद्धी अंधेरी कर्णधार. किरण साहेबांना मी विनंती करेल अर्थातच सन्मान चिन्ह आपण रॉयल चेंबूर संघ हार्डलक. आपण चांगला खेळ केलाय आणि करंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला साई सिद्धी अंधेरी कर्णधार आहे का उपलब्ध प्लीज गणेश, कारण आपल्याला ऑलरेडी दिले झालाय. अन्यथा कदाचित षटकं सुद्धा कमी करावे लागतील कारण वारंवार आपल्याकडे अर्थातच कंप्लेंट्स येत आहेत. चला देवकरण परमार मॅन ऑफ द मॅच चा मानकरी प्लीज यायचं लगेचच. देवकरण परमार. साई सिद्धी अंधेरी आयोजक प्लीज आपण संपर्क साधा. साई सिद्धी अंधेरी टॉस साठी यायचे प्लीज. देवकरण परमार मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक सामन्याचा अर्थातच. चलिए देवकरण परमार आप आइए. साई सिद्धी अंधेरी वारंवार आपला कॉल दिला जातोय. देवकरण परमार मॅन ऑफ द मॅच. क्रुशल वेळेवरती 13 धावा त्याच्या फळीतून आल्यात. चलिए देवकरण रुकिए 2 मिनट के लिए प्लीज. जरूर थोड़ा सा मोमेंटम जो शिफ्ट हुआ जहां पर ब्रेक मिला, क्या लगता है आपको वहां से आपने जरूर आपके बल्ले से रन आए? मेरे एंड से 2 चौका है और लास्ट में रोहन ने जो 2 या 3 बाउंड्री आए वो बहुत अच्छे टाइम पे आया और अच्छा लगा खेल के टूर्नामेंट. जरूर देवकरण कह रहा है कि मैं ज्यादा बल्ले से बात करता हूँ. चला साई सिद्धी अंधेरी
साई सिद्धी अंधेरी यायचं लगेच टॉस होणार आहे. दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11 स्टार कल्याण